ओके, संदीप पालकर सर आपण पाहतोय आणि तिसरे पंच आपण पाहिले तर आणि तसंच आपण पाहिलं तर सध्या ज्यांचा शेड्यूल खूप बिझी आपण पाहू शकाल सुनीलजी तांडेल सर या स्पर्धेचे ऑफिशियल पंच बॉडी वॉर्मअप करत असताना खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मॅचच्या अगोदर देखील थोडंसं बॉडी वॉर्मअप होताना आपण नक्कीच खेळाडूंच्या माध्यमातून पाहिलं गरजेचं असतं, कारण की हे सत्र सर आपण पाहिलं तर एरवी क्रिकेटची स्पर्धा सकाळी सुरू होते किंवा संध्याकाळी सुरू होते, दिवसाच्या दुपारी क्रिकेट स्पर्धेंना सुरुवात झाली आहे. आताचा वेळ जर आपण पाहिला तर खमंग असं सूर्यदेवताने सुट्टी घेतली आहे. एक चहाचा प्याला हातामध्ये घेऊन प्रेक्षक मायबाप वर्ग एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद नक्कीच घेत असेल. त्या सर्व मायबाप प्रेक्षक वर्गाचं देखील या गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई आयोजित डे नाईट भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. सागर मात्रे आपण पाहतोय, सागर घरतला आपण पाहतोय, दोनही सागर मैदानाच्या आतमध्ये बूंद बूंद से घड भरताय, परंतु इथे स्वतः दोन दोन महासागर मैदानाच्या आतमध्ये आणि ते मात्र कशा प्रकारे या डावाची सुरुवात करतील, या डावामध्ये खेळ करतील हे देखील पाहणं गरजेचं. हॅलो हॅलो माईक चेक. तर नक्कीच गेम ऑन. चला सचिन आलेत, पहिलं षटक घेऊन सचिन लहाने, पहिलाच बॉल. वेग पहा मित्रांनो पहिल्या बॉलवरती, परंतु भरपूर मेहनत आम्ही घेतली आहे मैदान बनवण्यासाठी. आउटफील्ड मित्रांनो भरपूर फास्ट आहे. बॉल साईल थर्ड मॅनला चिरत सीमा पार येतोय पहिला चौकार. यावेळेस आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती युद्धाला सुरुवात झाली आहे. बिगुल वाजलाय, पहिल्याच बॉल वरती अगदी चौकार येतोय. तर पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं तर नक्कीच फ्लड लाईट्स ऑन होतील, कारण की मैदानावरती पूर्णपणे सुम शांतता आपण पाहतोय आणि हळूहळू एकदा का या सूर्याने सुट्टी घेतली ना मित्रांनो तर तो कोणासाठी थांबणार नाहीये. मग लख अंधार मात्र मैदानाच्या आतमध्ये, त्यामध्येच आपल्या फ्लड लाईटचा लख प्रकाश जेव्हा येईल ना तेव्हा मात्र या स्पर्धेला सुरुवात होईल, तेव्हा प्रेक्षकांची गर्दी वाढेल, कारण की मैदान आदायचं आहे. इथे उन्हाळा असो किंवा पावसाळा, पर्यटक तर सोडा गावकऱ्यांची देखील मोठी गर्दी असते. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पहिला बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलं, सागरला शांत ठेवलं, परंतु तिसरा चेंडू इथे मात्र सिंगल घेतोय. लॉंग ऑफ तैनात केला होता बाउंड्री लाईन जवळ आणि एका सिंगलने मात्र सागर मात्र पोहोचतोय वैयक्तिक 5, तर संघाला देखील घेऊन जातोय 5 धावा फलकावरती. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल सध्या सागर घरतसाठीचा चेंडू असेल, आखू टप्पाचा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर यस चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंच आम्हाला सांगतायत की इट्स अ वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये बचेंगे तो और भी लढेंगे हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नांमध्ये थोडासा अवांतर चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सचिन लहाने इथे करतोय आणि तो चेंडू मात्र स्वैर येताना आमचे पंच आम्हाला सांगतायत. नमस्कार सर. पुढचा बॉल यावेळेस पाडलाईनला चेंडू केला गेला होता, पुन्हा एकदा आउटफील्ड फास्ट आहे, खूप मोठा चेस, चेंडू फायनल लाईक झोन मध्ये ट्रॅव्हल करतोय. इथे मात्र रिले थ्रो करण्याचा प्रयत्न, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं नाहीये. पंचांचा कोणताच इशारा नाही, म्हणजे इथे बाटीची कडा घेऊन हा चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय फाईन लेग आणि शॉर्ट फान लेगच्या मध्ये. चांगली फिल्डिंग तिथे, जोपर्यंत चेंडूला उचलतील तोपर्यंत सागर घरत आपल्या डावाची सुरुवात करतोय 2, तर टीमला मात्र घेऊन जात असताना बिनगडी बाद 8च्या घरामध्ये. खूप चांगलं कॅमेरा वर्क, आमचा त्रास कमी करण्यासाठी स्क्रीनचा वापर देखील केला जातोय. इथे शफल अक्रॉस लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील पंचांकडे झाली मॅन अँड द राईट्स यांच्या माध्यमातून, परंतु अपीलमध्ये जितका उत्साह आपल्याला पाहायला मिळाला आत्मविश्वास सोडा देखील नाहीये. पंचांनी अपील फेटाळून लावली. इथून आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं चौकार येताना, परंतु तदनंतर शांत ठेवलंय. सचिन लहानेची हीच तर खासियत आहे मित्रांनो, पहिल्या चेंडूवरती बॉडी पूर्णपणे स्ट्रेच नव्हती, वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, दिशेचा मारा थोडासा भरकटला, तिथून मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये चौकार आला आणि त्यानंतर चांगला कमबॅक पुढच्या 5 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळतोय.
आखूड टप्पाचा बॉल इथे माहिती गॅप मध्ये चेंडू वळवायचा होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंट आपल्याला पाहायला मिळालं. जोपर्यंत चेंडूला उचलतील सिंगल. पहिली ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि षटकाची सांगता अतिशय सुरेखरित्या. चला फ्लड लाईट्स ऑन. इफ पॉसिबल यू कॅन स्टार्ट फॉर दी ओव्हर. नवीन गोलंदाजीसाठी यस बोला गणपती बाप्पा. तर नक्कीच तर यस सॉरी साहिल लहाने. यावेळेस आपण पाहतोय सचिनने मात्र चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. साहिलच्या हातामध्ये षटक आहे. पहिलाच बॉल पार्टलाईन वरती मित्रांनो. यॉर्करचा वापर परंतु गतीचा केला इथे फलंदाजाने योग्य वापर आणि बॉलला धाडतोय डीप फाईन लेग सीमा पार. मितीत धावा 4 येतोय. मास्टर साई देखील साधताना आपण पाहतोय. मागच्या षटकाची सुरुवात झाली चौकाराने. या षटकाची सुरुवात देखील येते मैदानाच्या आतमध्ये चौकाराच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस ताकदीचा वापर. टोला प्रॉपर बॉल जातोय सीमा पार येतोय. बिग हिट माइटी हिट. षटका जोरावरती 2 मोठे फटके आक्रमण केले जाते. वेलकम टू द क्रीज बाउंड्रीने स्वागत मात्र करतोय साहिल लहानेचं. इथून कमबॅक करावा लागेल साहिलला. इथून चांगला क्रिकेट त्याला मात्र खेळावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल कट केला. पुन्हा एकदा आउटफील्ड फास्ट आहे. एक रन चेस इथे मात्र क्षेत्ररक्षकासाठी आणि चांगलं क्षेत्ररक्षण. सीमा रेषे लगत आपण पाहिलं तर चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचं युद्ध जिंकलंय ते मात्र क्षेत्ररक्षकानं आणि इथून मात्र 2 धावा. गोलंदाजी धारदार सुरू आहे परंतु इतका वेग आहे. थोडंसं दिशेवरचं नियंत्रण सटकताना आपल्याला गोलंदाज नक्कीच बघायला मिळतोय. 2 धावा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. या 2ने मात्र टीमची धावासंख्या जाऊन पोहोचते 21 वरती. तर सागर घरात पोहोचतोय मित्रांनो 6 चेंडूंचा सामना करत 15 या धावसंख्येवरती. 1 षटकार 1 चौकार त्याच्या इनिंग मध्ये आतापर्यंत येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येला आकार देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. तर यानंतर आपण पाहिलं तर विनर अशी मॅच खेळली जाईल. पहिल्या मॅच मध्ये जिंकलेला संघ आपण कुठेच जायचं नाही. यानंतर लगेच तुमची मॅच होईल याची आपण नोंद घ्या. चांगली गोलंदाजी आहे. पहिला चेंडू देखील चांगला होता. दुसरा चेंडू थोडासा फुलर लेन्स आपण पाहिलात त्यावरती जरूर चौकार येताना आपण बघितला. तिसरा चेंडू देखील कट केला परंतु हा चेंडू इथे मात्र विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये आपल्याला ज्या टप्प्यावरती चेंडू डिलिव्हर करायचा होता साहिल लहानेला आपण पाहतोय तिथे मात्र या चेंडूला डिलिव्हर करत असताना चांगलं यष्टीरक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकांच्या माध्यमातून जरूर घडलंय. टीमची धावसंख्या 21 धावा. प्रयत्न झाले दोन्ही बाजूने परंतु इथे मात्र प्रत्युत्तर एकमेकांना जरूर देताना खेळाडू मैदानात पाहतोय.
यावेळेचा बॉल गती परिवर्तन, पहिले 5ही चेंडू, पहिले 4ही चेंडू माफ करा, अतिशय वेगाने टाकले, बन्नाट वेगाने विकेट अगदी अंतिम चरणामध्ये. परंतु हा बॉल मैदानाच्या आतमध्ये हाफ ट्रॅकर सज्ज होता मित्रांनो, ओव्हर पिच चेंडूसाठी सज्ज होता, गुडलिन स्पॉटवरून उसळी घेणाऱ्या चेंडूसाठी. परंतु हा बॉल कुठेतरी परफ्यूम डिलिव्हरी मध्येच आपटला आणि करिअर शरीराचा वेध घेत चेंडू गेला. तो फलंदाजाला देखील समजलेला नाहीये. डॉट बॉलची सांगता, पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण चढवल्यानंतर पुढचे 3 चेंडू चांगल्यारीत्या मैदानावरती हातात असताना गोलंदाज साहिलला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, आपलाच फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण, व्हॉट अ कमबॅक मित्रांनो. पहिल्या 3 चेंडूवरती थोडंसं आक्रमक रवैया आपणवल्यानंतर मागील 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले जात आहेत निर्धाव. चांगलं कमबॅक साहिल लहाने शेळके राजासारखा माणूस आणि मनासारखा राजा म्हणून कोणाची ओळख असेल या आदई नगरीमध्ये तर ते आपले सर्वांचे लाडके आशुबाई या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजकांपैकी एक आणि खऱ्या अर्थानं एक मोठी लोकप्रियता, एक तरुणांच्या गळ्यामधील ताईत झाले, तरुणांच्या मनावरती अधिराज्य त्यांनी मात्र निर्माण केलंय. एक जबरदस्त साहसी, यावेळेस मात्र आशुदादांना मानवंदना देणारा चौकार चपराक लगवली जाते आणि बॉल येतो एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा पार, 4 धावांसाठी चौकार. चौकाराने मात्र सुरुवात मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोलंदाजावरती दडपण निर्माण करण्याचं काम, परंतु दडपण घ्यायला मित्रांनो काय गोलंदाज कच्च्या गुरुचे चेलेत काय. कमबॅक मात्र प्रत्येक चेंडूच्या नंतर मैदानावरती होताना पाहायला मिळते. काही ना काही नाविन्य, संघाचा संघनायक स्वतः आपण पाहिलं तर सचिन लहाने मैदानाच्या आतमध्ये टॉस जरूर गमावला, परंतु निर्णय मला वाटतं टॉस जिंकला असता तरी गोलंदाजीचा घेतला असता सचिनने आणि तेच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. P1च्या षटकामध्ये म्हणेल 12 धावा खर्च केल्यानंतर, माफ करा 8 धावा खर्च केल्यानंतर या षटकामध्ये पुन्हा एकदा चांगलं प्रदर्शन पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, 1 धाव मैदानावरती आणि एकाच धावेवरती समाधान. नांगीत टाकल्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते, बेड्या ठोकल्यात फलंदाजांच्या पायामध्ये, पूर्णपणे वेगावरती स्वार झालेत गोलंदाज, मग तो सचिन लहाने असू द्या किंवा साहिल लहाने असू द्या. मित्रांनो आतापर्यंत मी म्हणेल हात खुले करण्याचा प्रयत्न करू दिला नाहीये. एखाद दुसरा खराब चेंडू यांच्या माध्यमातून आलाय, त्या चेंडूंचा पुरेपूर फायदा देखील फलंदाजाने उचललाय, परंतु त्या व्यतिरिक्त अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. पुढचा बॉल, यावेळेस मात्र पुन्हा एकदा लाईन भरकटतोय, दिशा भरकटतोय, आणखीन वेग काढण्याचा प्रयत्न, अतिरिक्त खांद्यांचा वापर आणि त्या खांद्यांचा वापर करत असताना कुठेतरी पंच सांगतायत इट्स अ वाईड. आतापर्यंत या स्पर्धेमधला, या मॅच मधला दुसरा अवांतर चेंडू आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील 3 चांगले चेंडू टाकल्यानंतर, पहिल्या ओव्हरमध्ये 3 चांगले चेंडू टाकल्यानंतर सचिन लहानेने एक वाईड केला होता. या ओव्हरमध्ये देखील 3 चेंडू चांगले टाकले आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट्स. इथे पाटलांना बॉल आदळला, रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु गमावली आहे. धोका पत्करला नाहीये, कारण की पाहिलं तर कव्हरला कोणच नव्हतं मित्रांनो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता आणि त्याचे दडपण मित्रांनो सातत्याने फलंदाजावरती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, त्या दडपण अजून वाढ होतीये मित्रांनो. डॉट बॉलचे चेंडू कमीत कमी इथून मात्र कमीत कमी निर्धाव चेंडू तुम्हाला खेळावे लागतील. भगतवाडी संघ टॉस तुम्ही जिंकला होता, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा निर्णय तुम्ही जरूर घेतलाय आणि तो निर्णय आता मात्र सत्यात उतरावा लागेल. तुम्हाला बॅटिंग करावी लागेल चांगल्या मैदानाच्या आतमध्ये. 60 धावा चेस होताना आपण पाहिल्या कालच्या दिवसामध्ये. यानंतर आपण पाहिलं तर 40+ धमाका द लेजंड्स या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 8 आमंत्रित संघ आपण पाहिलं तर 40+ या मैदानावरती खेळतील. आपल्या घरचा संघ आपण पाहिलं तर ज्यांनी या वर्षीचा हंगाम खऱ्या अर्थाने गाजवलाय असं मित्रांनो आपण पाहू शकाल. तर यस, मालिकावीराची बाईक देखील आपण पाहिलं तर आधी गावामध्ये आली आहे. अनिल शेठ काकडे यांच्या माध्यमातून ती बाईक जिंकली गेली
यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये संघ आहे. शेळके कंपनी असेल, काकडे कंपनी असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर भरपूर सारे लेजंड क्रिकेटपटू या संघामध्ये खेळतात आणि तोच तर वारसा ना मित्रांनो. जे केलं मित्रांनो लेजंड्सनं ते आता मात्र हा चला लागून जो निर्णय असेल तो तुम्हाला घ्यावा लागेल. तर धावसंख्या 29, 29 धावा, 9.67च्या सरासरीने पहिल्या 3 षटकांमध्ये आमचे परम मित्र ज्यांनी मित्रांनो या आदई क्रिकेटची आणि आमची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली, प्रथम ज्यांनी आदई गावामध्ये संधी दिली असे दत्ता शेळके या स्पर्धेसाठी ऑफिशियल स्कोरर. भरपूर प्रेम दाखवलंय नेहमीच. सुशांत शेळके असेल, बाळू शेळके असेल, छोटा केडी आमचा शुभम शेळके असेल आणि भरपूर प्रेम सातत्याने मित्रांनो भरपूर वर्षांपासून दाखवलंय. कोणतीही स्पर्धा असू द्या, अगदी बॉक्स क्रिकेट असू द्या, त्यानंतर गावची प्रीमियर लीग असू द्या, डे स्पर्धा असू द्या आणि प्रथम मागच्या वर्षी देखील नाईटमध्ये संधी दिली. यावर्षी देखील एकमेव गाव ज्यांनी मात्र नाईट स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली आहे. भरपूर प्रेम आहे. तीन तर नक्कीच पहिल्या मॅचचा विचार केला तर 46 धावांची नाबाद पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली होती. राहुल पाटील आणि तेजस पाटील या दोन संघांदरम्यान सुपकापूर संघाचे आणि ते मात्र भगतवाडी संघ, सागर घरत आणि सागर मात्रे दोन्ही सागर आपण पाहिलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये 29 धावांची बहारदार खेळी करताना पाहायला मिळतात. परंतु इथून पहिल्या 3 षटकांमध्ये थोडीशी मी म्हणेल संत गतीने बॅटिंग पाहायला मिळाली, कारण की हा खेळ मित्रांनो टेनिस क्रिकेटचा हा ओळखला जातो चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून आणि या खेळामध्ये तुम्हाला आपलं वर्चस्व टिकवायचं असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी मात्र नक्कीच करावी लागेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रतीक गायकरला आपण पाहतोय. टीमकडून जवळपास आपण पाहू शकाल 4थ्या क्रमांकाचं षटक आणि स्वतःचं पहिलं षटक यावेळेस प्रतीक गायकरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. महत्वपूर्ण षटक असेल. पहिलाच बॉल उडवलाय, लॉंग ऑफ लास्ट क्षेत्ररक्षक तैनात आहे मित्रांनो. जोपर्यंत चेंडूला उचलला जाईल तोपर्यंत सिंगल नक्कीच मैदानावरती पूर्ण केली जाते. सिंगल डबलने इथून काम चालणार नाहीये. तुम्हाला ही मॅच तुमच्या नावी करायची असेल तर जवळपास मोठे फटके तुम्हाला इथून मात्र खेचावे लागतील. पुढचा बॉल जोरकस फटका लगवण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. इथून आपण पाहिलं तर चेंडू मात्र येतोय निर्धाव. डॉट चेंडूंची तर ह्याच आपण पाहू शकाल किशोरदादा भोपी, दीपक शेठ शेळके साहेब यांचं इथे मात्र शुभागमन. काही क्षणांमध्ये त्यांना इन ॲक्शन या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. नेहमी मित्रांनो स्पर्धा कोणाची असू द्या, किशोर भोपे असतील, दीपक शेळके असतील, यांचं मात्र नेहमी सहकार्य असताना यावेळेस साहेबांचं स्वागत केलं जात आहे. लांबच लांब, लांबच लांब, लांब 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 षटकाराच्या मध्ये. तर पुढचा बॉल गती परिवर्तन मिश्रण मित्रांनो, हे तर वैशिष्ट्य राहिले या गोलंदाजाचं. मागच्या बॉलवरती गती पाहायला मिळाली आणि आपल्या टप्प्यामध्ये आला की आपण कार्यक्रम करतोय सांगत असताना फलंदाज सागर घरतने षटकार ठोकला, परंतु तदनंतर नजरेसमोरून चेंडू चोरण्यामध्ये यश प्राप्त करण्याचं कुठेतरी भाग्य ठरलं ते गोलंदाज प्रतीकचं. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा मित्रांनो गती परिवर्तन. इथे मात्र थोडंसं तू मैं खराब कॉलिंग. चांगल्या धावा येत होत्या
हा बॉल इथून मात्र कट होतोय, बॉल लेग ब्रेक मित्रांनो, सुंदर मैदानाच्या आतमध्ये 7 धावांचं हे षटक इथे मात्र समाप्त झालं. एक षटकार आला परंतु उर्वरित 5 चेंडूंवरती फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या. एक स्कोर आपण पाहू शकाल आपल्या स्क्रीनवरती. सागर मात्रेच्या घेतात 8 चेंडू या बानी 12 या धावसंख्येवरती. रनआउटच्या माध्यमातून नितीन गायकर सागर घरत बाद झालेत. नितीन गायकरचं चांगलं योगदान त्या रनआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि नुकतंच बॅटिंगसाठी आलाय तो फलंदाज हरी बोराडे. हरी बोराडेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3. परिस्थिती अनुरोध फलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू मात्र ओळखला जातो आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर परिस्थितीजनक फलंदाजी इथे मात्र करावी लागेल. स्क्रीनवरती आपण या टीमचा डगआउट पाहू शकाल. संघनायक खऱ्या अर्थानं संघनायक इथे मात्र हौसला अफजाई करत असताना खेळाडूंचा शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर कशा प्रकारची हाणामारी करावी लागेल. 9च्या सरासरीने धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये कमी असेल ही सरासरी. या मैदानाचा विचार केला संध्याकाळच्या सत्रामध्ये गुलाबी मैदान तर केलंय परंतु गुलाबी थंडीमध्ये चांगली बॅटिंग नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. राज गायकर शेवटचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल आखूड टप्पाचा आणि त्याला मात्र फेकून दिलाय डिब्बाकोट स्कोरलेगच्या डोक्यावरून सीमा पार येतोय 6 धावांसाठी षटकार. मध्ये आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती हरी बोराडे ठोकतोय षटकार. सागर आहे माफ करा. पुढचा बॉल फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आणि इथे मात्र कमळ कॅच मैदानाच्या आतमध्ये जरूर पूर्ण केली जाते. सागरला माघारी परतावं लागेल. एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग 9 चेंडूंमध्ये 18 धावांची इथे मात्र सागरची संपुष्टामध्ये. तर इथे आपण पाहिलं तर जरूर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला परंतु धावा करायच्या आणि वारंवार मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये मोह आवरता आलेला नाहीये आणि टीमची धावसंख्या गुरफटलेली आपण पाहतोय 42 वरती. 2 गडी बाद 42 ही धावसंख्या. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र शिल्लक असेल. तर इथे मात्र व्हाईट बॉल पंच इशारा करतात. प्रत्येक धाव महत्वाची. इथे मात्र भगतवाडी 11 संघासाठी रुपेश क्रिकेट संघ भगतवाडी मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय मित्रांनो. पहिल्या 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर जवळपास 36 धावा होत्या आणि या षटकातील पहिल्याच 2 बॉलवरती जवळपास 7 धावा मात्र जमा केल्या जात आहेत. जबरदस्त सुरुवात या षटकाची. 1 विकेट जरूर गेल्या परंतु ताबडतोब फटकेबाजी करणार इथून हा संघ. यामध्ये शंका नाही परंतु गोलंदाजी काय धारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानावरती आणि इथे आपण पाहिलं तर पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे फलंदाजाची पावलं आपसुक तंबूकडे जाताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय. आक्रमणाने केवळ आक्रमण करण्याच्या नादामध्ये राज गायकर मित्रांनो पहिल्या चेंडूवरती थोडासा चुकला. शॉर्टम चेंडू होता लेग स्टिक वरती. त्याला पुल करत मित्रांनो षटकार लगवला परंतु तदनंतरचे 3ही चेंडू मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी. नवीन बॅटर मैदानावरती रुद्र आलाय मित्रांनो. रुद्रला पाठवण्यामध्ये उशीर झालाय की काय कारण की सलामीचा फलंदाज आहे. धिप्पाड शरीर बांध्याचा खेळाडू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये भरपूर उशिरा मात्र येताना त्याला आपण पाहतोय.
यावेळेस वा काय चेंडू आहे मित्रांनो. रुद्र तर सोडा कोणत्याच खेळाडूकडे या चेंडूचं प्रत्युत्तर नसणार आहे. डॉट बॉलची समाप्ती. धाव फलक स्थिरावतोय फक्त आणि फक्त 43 धावा. भगतवाडी संघ तुम्हाला या मॅच मध्ये शेवटच्या 2 चेंडूंवरती तरी कमीत कमी मोठे हिट्स लगवावे लागतील. पण पाहू शकाल ऐकवीरा इव्हेंटच्या माध्यमातून स्प्लिट स्क्रीन व्ह्यू वरती काय सुरेख चेंडू होता. मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. खूप मेहनत आपण पाहिलं तर संदेश दादा यांच्या माध्यमातून जरूर घेतली जाते. इथे देखील आपण पाहिलं तर तोच बॉल मागच्या चेंडूचा जणू की काय ऍक्शन रिप्ले आपण मैदानावरती पाहिलाय. तर नक्कीच या रुद्र गायकर थोडासा फॉर्मशी झगडताना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. एकूण आपण पाहिलं तर मागच्या स्पर्धेमध्ये मिळालेलं अपयश तिथून मात्र कॉन्फिडन्स थोडासा लूज झालाय आणि तोच लूज झालेला कॉन्फिडन्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. सलग 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये हा खेळाडू निर्धाव खेळला. परंतु यस प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो. एक मॅच मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला फॉर्म मध्ये येण्यासाठी गरजेची असते आणि रुद्र गायकर लंबे रेस का घोडा आहे. रुद्र भगत सॉरी आपण पाहू शकाल रुद्र भगत लंबी रेस का घोडा मित्रांनो. 1-2 मॅचेस याचं करिअर डिफाईन करू शकत नाहीये. याची क्षमता डिफाईन करू शकत नाहीये. एक मॅच आणि तिथून त्याला जो स्टार्ट मिळेल तिथून मात्र तो जबरदस्त खेळी करणार. हा बॉल फटका फसलाय. 2 चेंडू डॉट लास्ट बॉल वरती मिळते विकेट. इट्स 44 for 4. 44 धावा फलकावरती लागल्यात आणि मॅच जिंकायची असेल तर बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये आपण पाहिलं तर बिंगारवाडी टीमला बनवाव्या लागतील 45 धावा.
काही मोकळा ठेवायचा आहे. मला वाटतं एक बाईक ती रस्त्यावर लावली तिथे, ज्यांची बाईक आहे त्याने ती काढा लगेच, कारण पाहुणे येतात आणि ते तिथून एंट्री डायरेक्ट व्यासपीठाच्या पाठीमागे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे, मैदानामध्ये अगदी येता वेळेस किंवा मंचावर येता वेळेस पाहुण्यांना अडचण होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या आणि व्यवस्थित ठिकाणी ते बाईक तिथून लगेच काढायची तुम्हाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. टीम शौर्य 11 भिंगारवाडी या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये टीम रुपेश क्रिकेट क्लब भगतवाडी या टीमने बॅटिंग करत असताना 44 रन कंप्लीट केले आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं प्रतिस्पर्धी शौर्य 11 भिंगारवाडी या टीम समोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन लहाने आणि प्रतीक गायकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते, ज्या जोडीने सातत्याने आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर टीम शौर्य 11 भिंगारवाडी या टीमचं क्रिकेट पटलावर नेली. ती जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सचिन लहाने आपण पाहतोय. कैलासवासी काशीनाथ विटू शेळके व कैलासवासी वनिता रुपेश पाटील यांच्या स्मरणार्थ गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघ आदई यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही डे नाईट भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची दैदिप्यमान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच त्वरित स्टार्ट करा. मॅचला होईल सुरुवात. 30 बॉलमध्ये 45 रन पूर्ण करायचे आहेत. या स्पर्धेमध्ये विजय संपादन करण्यासाठी टीम शौर्य 11 भिंगारवाडी या टीमला, परंतु जर मॅच जिंकायची असेल रुपेश क्रिकेट संघ भगतवाडी या टीमला तर या 45 धावा रोखाव्या लागतील. पहिला बॉल ओव्हर द विकेट, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. सोबत मात्र त्या ठिकाणी तैनात होते आणि 45 रनचं लक्ष आम्ही जरूर रोखू असा प्रयत्न करण्याचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. सागरचा हा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल, कारण प्रति षटकामध्ये 9 रनची सरासरी या ठिकाणी तुम्हाला गाठायची आहे टीम शौर्य 11 भिंगारवाडी या टीमला. पॉवर प्लेचा पहिले षटक विश्वास दाखवला रुपेश क्रिकेट संघ भगतवाडी या टीमने. गोलंदाज सागर म्हात्रेवर या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. सुबोध चेंडू खाली अप्रतिम दर्जाचा झेल त्याने टिपला. एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय सागर म्हात्रेने. पहिला धक्का टीम शौर्य 11 भिंगारवाडी या टीमला. फलंदाज सचिन लहाने बॅक टू द पॅव्हिलियन. संगीत आणि एक सुमधुर संगीताची धून देखील आपण ऐकली. एक महत्वाचा विकेट प्राप्त केला, एक नवी ऊर्जा निर्मित झाली. समीकरण बदलले. 27 बॉलमध्ये 45 रन पूर्ण करायचे आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले आणि एक दर्जेदार झेल पकडला सुबोधने. चेहऱ्यावर स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळालं, कारण एक महत्वाचा विकेट प्राप्त केला. लाईन चांगली होती, जसा टप्पा पडला प्रभावित केलं फलंदाज प्रशांत गायकरला. ऑन स्क्रीन ऍक्शन रिप्ले. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळाला. काही गती होती, परंतु गतीला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. सलग 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे, चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत पंचांचा इशारा येईल. ओव्हर द रोप सर 4 रनसाठी आज चौकार. आणि
ऐकलं परंतु एक चौकार आला, धावफलक ओपन झालं. टीम शौर्य 11 भिंगारवाडी या टीमचं कुठेतरी एक नवचैतन्य गाठलं. प्रशांतने नावामध्ये शांतता असली परंतु आक्रमकते स्वरूप त्याने या बॉलवर धारण केलं. सुरुवातीचे 4 बॉलवर वर्चस्व राहिलं होतं सागर मात्रेचं, कारण ज्या प्रकारे त्याने 4 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली गेलेली नव्हती. एक महत्त्वाची विकेट त्याने सचिन लहानेची प्राप्त केली होती परंतु त्यानंतर एक चांगलं कमबॅक करून दिलं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेग भरपूर होता, वेगाला प्रत्युत्तर या क्षणाला देऊ शकला नाही. थोडासा खोलवर पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम दर्जाचा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सागर म्हात्रेच्या माध्यमातून समीकरण बदलले. येणारे 24 बॉल आणि धावा पूर्ण करायच्या आहेत 41. खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सागर म्हात्रेने अवघ्या 4 धावा खर्च केला. एक महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. समीकरण बदललं. 24 बॉलमध्ये 41 रन पूर्ण करायचे आहेत. परंतु आता जर आपण पाहिलं ना तर या मॅचमध्ये जर टीम रुपेश क्रिकेट संघ भगतवाडी या टीमला जर पकड निर्माण करायची असेल तर विकेट प्राप्त करावे लागतील. मोठे फटके लगवण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल. एक महत्त्वपूर्ण मॅच, दोन्ही टीम विजयासाठी अतुनत प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. लाजवाब कृष्णा त्या ठिकाणी तैनात होता. उंचीचा पुरेपूर वापर केला फिल्डर कृष्णाने आणि आतापर्यंतचा या स्पर्धेतील सर्वात देखणा नजाकत भरलेला झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. जसा टप्पा पडला थोडस प्रभावित केलं. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला कृष्णाच्या माध्यमातून. जर्सी नंबर 09. 2 महत्वाचे फलंदाज आतापर्यंत गमावलेत टीम भिंगारवाडी या टीमने. नवीन फलंदाज मोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. जीवनामध्ये कधीच कुठलं लक्ष छोटं किंवा मोठं नसतं परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अतोनात प्रयत्न करावे लागतात. जिद्द चिकाटीने तुम्हाला लढावं लागतं आणि सध्याच्या घडीला देखील तशीच भूमिका या ठिकाणी वापरावी लागेल टीम शौर्य 11 भिंगारवाडी या टीमला, कारण 4 रनवर 2 महत्त्वाचे फलंदाज त्यांनी गमावलेत. गोलंदाज अमित केनीला पहिल्या बॉलवर हे यश मिळालं आणि एक नवी ऊर्जा प्राप्त झाली टीम रुपेश क्रिकेट संघ भगतवाडी या टीम मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला मिसफिडिंग पाहायला मिळाली. त्याची किंमत जरूर मोजावी लागेल. भगतवाडी या टीमला एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झाला आणि त्यानंतर धावफलकाची गती वाढली. 6 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अशा धावा रोखाव्या लागतील सध्याच्या घडीला टीम रुपेश 11 भगतवाडी या टीमला. 22 बॉलमध्ये 39 रन या स्थितीला पूर्ण करायचे आहेत भिंगारवाडी या टीमला. मोठा स्ट्रोक खेळलाय. टायमिंग बेमिसाल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन मिळतील 6. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती शौर्य 11 भिंगारवाडी या टीमला तो फटका आलाय. मोहन पाटीलच्या बॅट मधून येतोय एक मनमोहक स्ट्रोक षटकार. षटकार आल्यानंतर कुठेतरी एक नवचैतन्य वाढलं. भिंगारवाडी या टीमचं उत्साह वाढला.
त्यांच्या टीमच्या सर्वच खेळाडूंचा, परंतु अमितला मात्र कमबॅक करण्यासाठी फलंदाजाला रोखावं लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एक सज्ज होते अमितचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, दिशा दिली फक्त. लाजवाब टेम्परामेंट चांगलं पाहायला मिळालं. षटकारानंतर हा चौकार येतोय. सामन्याचे चित्र बदलत असताना हा दमदार स्ट्रोक चौकार. धून आपण ऐकली. 20 बॉल मध्ये 29 रनची गरज. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. यस पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईड बॉल. हा दबाव आहे, परंतु या दबाव तंत्रामधून बाहेर निघण्यासाठी अमित केनीला चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करावी लागेल. अशा धावा रोखाव्या लागतील. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित स्ट्रोक म्हणजे समोरच्या दिशेने खेळला जाणारा स्ट्रोक, तो स्ट्रोक आलाय फलंदाज मोहन पाटीलच्या बॅटमधून. आणखीन एक फ्लाइटेड सिक्सर. दोन षटकाराने एक चौकार त्याने आतापर्यंत लगावलाय. पुन्हा एकदा टायमिंग चांगला, बॉटमॅनचा चांगला वापर. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 1 बाउन्स 4 रनसाठी डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार येतोय. बदलून टाकलं या षटकाने. मोहन पाटील मात्र तारणार ठरला टीम शौर्य 11 भिंगारवाडी या टीमसाठी. 5 बॉल त्याने पेस केले. 22 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत गायकर ज्याने आतापर्यंत एक चौकार लगावलाय या इनिंग मध्ये. समीकरण बदलले. 18 बॉल मध्ये 18 रनची गरज आहे. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकार, प्रत्येक क्षणाला हा खेळ मात्र बदलणारा आहे. परंतु जर या मॅच मध्ये बदलाव करायचा असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला तर मात्र कुठेतरी खऱ्या अर्थाने चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी मात्र जरूर करावी लागेल. ऑन स्क्रीन आपण पाहतो शेखे जिम, दिनेशजी शेखे जे सेक्रेटरी आहेत रायगडचे आणि जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्राचे. अप्रतिम काही टायमिंग होतं. लॉंग स्टॉप रिजन च्या दिशेने रन मिळतील 4. हा चौकार. बॉल मध्ये आता मात्र 14 रनची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा आल्या असं वाटलं होतं की कुठेतरी एक नवचैतन्य गाठेल फिल्डिंग करणारी टीम, परंतु सेकंड स्पेलमध्ये 23 रन येताना आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक कळतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र सध्याच्या घडीला फलंदाज प्रशांत गायकर आणि मोहन पाटील या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 16 बॉल मध्ये अजूनही 12 रन पूर्ण करायचे आहेत.
तर यानंतरचा सामना या अगोदर आपण मॅच पाहिली सुकापूर आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये ब्राह्मण करवली या दोन टीम मध्ये. या बॉलवर लॉफ्ट केलाय, काय बेमिसाल स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सर 6 रनसाठी. हा बिग ब्लास्ट षटकार दात खाऊन आवश्यकता आहे. 15 बॉल अजूनही 6 धावा पूर्ण करायच्या आहेत विजय संपादन करण्यासाठी. या बॉलवर लॉफ्ट केला, टायमिंग जरूर चांगला आहे. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग, अप्रतिम दर्जाचा थ्रो. फिल्डर हरी त्या ठिकाणी तैनात होता, कारण ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करता रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका फिल्डर साठी तेवढीच इम्पॉर्टंट असते आणि चांगलं प्रात्यक्षिक हरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 14 बॉल मध्ये अजूनही 5 रनची गरज. विजयाच्या थोडासा जवळीक आहे शौर्य 11 भिंगारवाडी संघ, परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. कारण क्रिकेटमध्ये 1 बॉल मध्ये 6 धावा देखील होतात, परंतु कधी कधी 6 बॉल मध्ये एकही धाव होत नाही. याच खेळाचं नाव आहे क्रिकेट. आज तुम्हा सर्वांना याच खेळाने एकत्रित केले. गोलंदाज सागर वेग भन्नाट होता, वेगाने प्रत्युत्तर दिले. या क्षणाला हार मानण्यासाठी तयार नाही टीम रुपेश क्रिकेट संघ बगतवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 13 बॉल मध्ये अजूनही 5 रनची गरज आहे. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील ना, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर विजय प्राप्त देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ